नमस्कार, न्यूज 24 परभणी वार्तामध्ये आपले स्वागत। मी शिवाजी चव्हाण। आज गायत्री कावड मंडल 5वे ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ येथून गोदावरी नदी गंगाखेड ते आलेले असून पवित्र अशा गोदावरी नदीमध्ये स्नान करून गोदावरी नदी येथील बाहुबली महादेवांचे पूजन केले व गंगाखेड ते परळी वैजनाथ अशी ही कावड यात्रा जाणार असून श्री वैद्यनाथाचा जलाभिषेक करणार आहेत। या यात्रेचे 75वे वर्ष आहे असे या यात्रेचे प्रमुख यांनी कळवले। तर पाहूया आपण श्री गायत्री कावड मंडळ 5वे ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ जिल्हा बीड यांच्या प्रमुखांचे मनोगत। कावड मंडळ पंचम ज्योतिर्लिंग परळी वैजनाथ यांचा गोदावरी स्वच्छता गंगाखेडचे PI कर्तव्यदक्ष अमरेश साहेब यांच्या हस्ते मी तुमचा पुष्पगुच्छ देऊन मान सन्मान करतो व त्यांच्या शब्दात आपण ऐकतोय मनोगत। तर आपल्या रूट यांचा पोलीस स्टेशन कडूनच आहे। पोलीस स्टेशन मेन मार्केट अभियान स्वच्छता अभियान घेतलेली आहे ते खरंच कौतुकास्पद गोष्ट आहे सर्वांसाठी। आम्ही परळी वैजनाथातून पंचम ज्योतिर्लिंग परळी वैजनाथातून गत 9 वर्षापासून आम्ही कावड यात्रा सुरू केलेली आहे। त्याचा प्रसार माध्यम मोठ्या प्रमाणात व्हावा अशी आमची इच्छा आहे आणि यावेळेस आमची 60 ते 65 ते आम्ही पुढं जाऊस तर 75च्या पुढं आमची कावडिया होऊन जाते। आम्हाला आशा आहे गंगाखेडची काही माणसं आमच्यासोबत जोडावं। आम्ही त्यांच्याशी चर्चा करू आणि बोलू, त्यांना काही समस्या असेल तर ते हे करू। आणि गोदावरी स्वच्छता बघून मन एवढं प्रसन्न झालं आहे की त्याचं काही हे नाही। आम्ही गत 9 वर्षापासून गंगाखेडून रेल्वेने इथं येतात आणि इथून पायी जातो आणि उद्या श्रावण सोमवार निमित्त आम्ही जल अर्पण महादेवाला करतो। गायत्री कावड यात्रा परळी वैजनाथ पंचम ज्योतिर्लिंग आणि हे एवढं बघून आमच्या परीत एक वैद्यनाथ भक्ती मंडळ म्हणून कार्यरत आहे जे की दर रविवारी प्रत्येक मंदिर परिसर स्वच्छ करते। मी आपलं हे सर्व बघून एकाच दिवशी रविवारी आम्ही वैद्यनाथ भक्ती मंडळ परळीचे सर्वजण आम्ही गंगा स्वच्छतेसाठी येऊ। धन्यवाद। अशाच घटना घडामोडी पाहण्यासाठी आजच न्यूज 24 परभणी वार्ता चॅनलला लाईक व बेल आयकॉन दाबून सबस्क्राईब करा व शेअर करा। आजच्या ठळक घडामोडी संपल्या। पुन्हा भेटूयात पुढील बातमीपत्रात। तोपर्यंत नमस्कार।